आपण बघत आहात AKP न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिक पोलीस आयुक्तालयातील भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील पंचशील नगर गंजमाळ येथे 5 जुलै 2024 रोजी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास पांडुरंग उर्फ पांड्या हनुमान शिंगाडे या युवकाची हत्या करण्यात आली होती। भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या सर्व पोलीस अंमलदारांनी अथक परिश्रम घेत गोपनीय माहितीच्या आधारे सातपूर परिसरात सदर आरोपी असल्याचे समजले। त्वरित सदर ठिकाणी पोहोचत कैलास नंदू गायकवाड व एक विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले, तर तिसऱ्या आरोपीस गुंडा विरोधी पथकाने ऋतिक उर्फ लाड्या रामदास गायकवाड यास ध्रुवनगर गंगापूर येथील परिसरातून ताब्यात घेतले। सदरची कामगिरी भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार व गुंडा विरोधी पथकाच्या पोलीस अंमलदारांनी केली। नमस्कार, मी API वसंत पवार, भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक शहर। आमच्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 5/7/2024 रोजी इसम नामे पांडुरंग उर्फ पांड्या शिंगाडे याचा पंचशील नगर या ठिकाणी खून झाला होता। सदरचा खून हा 3 इसमांनी मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले होते। त्याप्रमाणे आम्ही सदर आरोपितांचा शोध घेतला असता त्यातील आरोपी नामे कैलास गायकवाड याने त्याच्या इतर 2 साथीदाराच्या मदतीने सदरचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते। त्याप्रमाणे आम्ही मिळेल त्या माहितीच्या आधारे व टेक्निकल अनालिसिस करून आरोपीचा शोध घेतला असता सदरचे आरोपी आम्हाला काल दिनांक 6/7/2024 रोजी सातपूर परिसरामध्ये मिळून आले। त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामुळे त्याची रवानगी आम्ही बाल सुधारगृहामध्ये केलेली आहे। बाकीचे 2 आरोपी नामे कैलास गायकवाड व ऋतिक गायकवाड या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांनी सदर खून केल्याचे कबूल केलेले आहे। तर खून करायचं कारण काय होतं, कशावरून हत्या करण्यात आली? हत्येचं कारण म्हणजे यातील जो मयत आहे तो आणि हे जे आरोपी आहेत हे सगळे पूर्वी एकमेकाचे मित्रच आहेत, एकाच परिसरात राहणारे आहेत। परंतु जो मयत आहे तो थोडा त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असल्यामुळे यांच्यावर दादागिरी करायचा, नशा वगैरे केल्यानंतर दारू पिल्यानंतर यांना मारहाण करायचा नेहमी, त्यामुळे यांचा त्याच्यावर राग होता आणि त्याच रागाच्या भरात त्याने त्या दिवशी त्याचा झोपलेल्या परिस्थितीत खून केला। तर ज्या दिवशी हत्येची घटना झाली त्या दिवशी त्याचा मोठा भाऊ झोपलेला होता शेजारी, त्याचा मोठा भाऊ शेजारी झोपलेला होता। त्याच वेळेला त्याने मागील खिडकीमध्ये दरवाजा नाही त्या खिडकीतून येऊन त्याला मारून म्हणजे कोयत्याने वार करून मारलेला आहे। भाऊ त्याच्या शेजारीच होता, भावाला त्यांनी काही मारहाण केलेली नाही। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।